लोक आम्हाला रोखून दाखवणार नाहीयेत. लोकांना आता या फक्त भाषणबाजीचं आणि बोलबच्चनगिरीचं उभं झालेलं आहे. सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या लोकांनी अखलाकला कशा पद्धतीने मारलं हे सगळ्यांनी बघितलं. सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या पक्षाच्या लोकांनी उन्नावमध्ये आणि हाथरसमध्ये एका दलित महिलेवरती कसे अत्याचार केले हे लोकांनी बघितलं. सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने शहाबानू प्रकरणातल्या आरोपींचं महिमामंडन केलं, त्यांची आरती काढली हे सुद्धा देशाने बघितलं. आता मला बोलू द्या दरेकर साहेब, माझी विनंती, मी आपल्यापेक्षा लहान अरे मी कुठे बोलते बाबा, बोला ना. मी इकडे कार्यक्रमाला आलोय, तिकडे रस्ता दाखवतोय, तुम्हाला कशाला बोला साहेब? मी रस्ता आरामात बोला तुम्ही. माणसाचा मी आपल्याला विचारतो साहेब, आपण मला सांगा की बॉम्बे हायकोर्टाचं मुंबई हायकोर्ट करणं कुणाच्या हातात आहे? केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या? का आपण 11 वर्ष झाले आपली सत्ता आहे केंद्रामध्ये, बॉम्बे हायकोर्टाचं नाव आपण मुंबई हायकोर्ट करू शकला नाही? का आपण नाही करू शकला? ते आपण एक केलं पाहिजे. मॅडम, माझं दुसरं म्हणणं आहे, घरात बसून फेसबुक लाईव्ह करण्याचा आरोप सातत्याने केला जातो, जो धादांत खोटा आहे. आपल्याला आठवत असेल कोकणामध्ये तुम्ही जो मुंबई हायकोर्टाचा प्रश्न विचारला, बॉम्बे हायकोर्टाचा, तोच आपण प्रवीणजींकडे जाऊया. प्रवीणजी बोला. त्याने जरा छातीवर हात ठेवून सांगावं, बॉम्बेचं मुंबई कोणी केलं हो? राम नाईक साहेबांनी केलं ना. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणी केलं? आम्हीच केलं ना. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव कोणी दिलंय? आम्हीच दिलं ना. आणि बॉम्बेचं मुंबई हायकोर्ट सुद्धा आम्हीच करणार आहोत.